मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एनगावकर ब्लॉग्सच्या चॅनलमध्ये आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आहे 26 तारीख, तर आज सुट्टी होती कामावर, तर आम्ही आता चाललो आहे। अक्षुनी एक ऑर्डर घेतलेली मेकअपची, बघा ही मेकअप वगैरे पण करते। तर तुम्हाला कोणाला करायचं असेल मेकअप वगैरे तर हिच्याशी कॉन्टॅक्ट करा। मी डिस्क्रिप्शनमध्ये हिचा नंबर देतो, तिला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तिला म्हणजे किती काय होतील वगैरे ते सगळं विचारू शकता। तर आता त्या ऑर्डरचे आम्ही पेमेंट घ्यायचं राहिलं होतं, ते आम्ही घ्यायला चाललो आहे। आणि आज आहे 26 तारीख, तर अक्षराचा बड्डे पण आहे, तर त्याच्यासाठी आम्ही टी शर्ट वगैरे काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन येतो आणि मग कसा आपला हा आजचा दिवस जातोय ते तुम्हाला दाखवतो, ठीक आहे? तर चला आता निघूया। आजी बघा हा हा करते, हा हा असेच करते। तर चला जाऊया, खूप गरम पण होतं हे बघा। चला आता जाऊया डायरेक्ट। बेकार होऊन बाबा, आता आलोय स्टेशनला। हे बघा, हे आमचं डोंबिवली स्टेशन, 1 नंबर प्लॅटफॉर्म। चला आता जाऊया ईस्टला। तर आता आपण आलोय ईस्टला। हे बघा ते डेकोरेशन केलं आहे आणि गर्दी तर खूप आहे, सगळे पाय पडायला आले। तर आता एका दुकानवाल्यावर दोन भाई करके 2 टी शर्ट घेतलेत आम्ही आणि आता बघतोय जीन्स, बघतोय बॅगी जीन्स पहिल्यांदा घालतोय मी। तर आता बघूया जीन्स घेऊया आणि मग घरी जाऊ, कारण की पूर्ण भिजायला झालंय गरमीने। हा बघा, आता आम्ही आहे मधुबन गल्लीमध्ये, इथे आता जीन्स बघतो त्या शॉपमध्ये, बॅगी जीन्स। तर चला बघूया। बघा अशी पिते आहे बघा, मिळत नाही अशी पिते। तर इथे आम्ही गुलशनमध्ये आलोय ज्यूस प्यायला, ज्यूस पितो आणि मग एक लास्ट जीन्स राहिली ती घेतो। हो हो मोठी। तर आता आम्ही कॉकटेल पिऊन थंडगार झालोय। आता एक लास्ट ऑप्शन आमच्याकडे दुकान, त्या दुकानात बघतो आणि बघतो अक्षयासाठी कुठेच आम्हाला टी शर्ट भेटत नाही, ट्रिपल एक्सेल, तर आता मग या दुकानात बघूया। तर आता आम्ही अक्षयाला एक टी शर्ट घेतलाय, तर संध्याकाळीच बघूया। अक्षयाचं शर्ट सॉरी 1 नंबर शर्ट आहे, मला तर आवडलंय। तर आता संध्याकाळी बघूया अक्षयाला हे शर्ट आवडतंय की नाही। आता आपण कैलास लस्सी घेऊया आणि डायरेक्ट घरी जाऊया, चला। तर आता आपण आलोय कैलास लस्सीमध्ये, बघा लस्सी। तर लस्सी घेऊया आणि डायरेक्ट घरी जाऊया। एवढी बेकार गरमी वाढली आहे ना, तर 2 दिवसात हालत बेकार झाली आहे, गरम झालंय पूर्ण। आता बरोबर जाऊया डायरेक्ट घरीच। तर दुपारचे 2:30 वाजून गेलेले आहेत आणि आत्ता जस्ट आलो आहे घरी। थोडे टी शर्ट वगैरे घेतले, अक्षराला एक शर्ट घेतलं। तर आता बघूया पुढचं काय जेवतो वगैरे, आणि पुढचा काय प्लॅन होतो कसं काय होतंय ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतच जाईल मी पुढे। आणि थोडी जेवतो आणि मग बघूया, आराम करतो जरा, ठीक आहे? तर भेटूया थोड्याच वेळातच, जर का आपला प्लॅन झाला तर। आता संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत, आमचा खेळायचा टाइम चालू झाला आहे। ही बघा बॅट, बॉलर तर काय फालतूच आहे, पण जाऊ दे ॲडजस्ट करूया। तर सर्वेश बघूया, सर्वेश काय करतोय बघूया। हा बघा इथे झोपलाय, आडवा पडलाय, दुसरी कामं नाहीत त्याला, काय 4 पैसे कमवून द्यायचे घरी, तर इथे आडवा पडलाय बघा। सांगा काय ते तुमच्या पोराला। हा बाप बिचारा एवढा कष्ट करतोय, एवढा रिक्षा चालवते 24 तास दिवसातून आणि हा इथे बघा झोपलाय, काय बोलायचं याला। हा बघा हा बघा हाच तो कसा आडवा पडलाय बघा बघा। काय इज्जत हे नाही त्याला, काय नाही, आणि काय शिक जरा काय तरी पप्पांकडून तुझ्या। चल टाक, चल काय बॉल टाकतोय, तर आता जो रडक्या बॅट्समन बॉलर काय दोन्ही पण काय नाही, पण आलाय सर्वेश उगाचा टाइमपास। पडणार तर 1 बॉल नाही, पण जाऊ दे।
दांडी गुण. अरे आउट झाला. भाषा आहे भाषा. कुठे गेला तो? मिडल स्टंप. आता स्टंप असते ना मिडल स्टंप बोलता. हे भाषा हे भाषा आता आउट झालं. ह्या बॉल पकडायला येत नाही. ह्याचे बॉल पकडायचे वांदे आणि हा खेळणार. अरे ह्याला कोणी सुजवलाय? ह्याला सुजवलाय कोणीतरी. बॅटिंग मारलं की पट्टेन. बॅटिंग मारलं की पट्टेन. झाली आहे आता पार्थची वार आहे बॉलिंग टाकायची. पार्थ बघू आता किती बॉलत किती डॉट घेतो आणि काय होतं. बॉल 1. आम्हाला घेऊन चाललाय आज जबरदस्ती. याला 10 वेळा सांगावं लागतं. मी तर रिक्षापर्यंत सोडायला येतो. मोठा अरे हा हे आज दुसऱ्यांचं टाकू. संसूत काय नाही आपले. मी आता जातोय. जाऊ दे आता काय आपण जाऊन येऊ. आपला गोपीनाथ चौक दाखव. हे बघा इथे आपली महाशिवरात्रीची पूजा आहे. गोपीनाथ काय बिल्डिंगचं नाव काय? हा बिल्डिंगचं नाव काय या? काकी हार घेते आता. इथे डिस्को लाइटिंगचा इफेक्ट कसा आहे? डिस्को लाईट आहे पारच्या एंट्रीसाठी. हार शंकर फुल प्रसन्न झाले पाहिजे. तुला काय मागायचंय का? काय नाही मागायचं तर खूप होतं. भाऊची आज उदास झाली आहे. ऑफ व्हिडिओ सांगतो. हे बघ हे आमच्या आधी आलेत. हे आमच्या आधी आलेत. चहाची सोय करताय. मसाला दूध. हा एक मेनू वाढवला खेळ. तुझं प्रसादीवरच लक्ष आहे वाटतं. काय लाईन संपते की नाही का? लालबागला उभे आहे की काय? ते दूध आहे. आवरा काय बोलतो? बॉडी झाली. तुझी बॉडी झाली रे. सुरुवात लगेच सुरुवात पण केली. काय संपलं. तर आता ना 9 वाजलेत रात्रीचे आणि आता मी आलोय पाय वगैरे पडून. बघूया काय होतंय का पुढचं चांगलं आपल्या आयुष्यात. काय रे पायाचं पडून आलोय असं काही नाही. निस्वार्थपणे पाय पडा. तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं होईल. मला कसं तरी वाटतंय महाशिवरात्रीला गावी नाही गेलोय ते. हा ते पण आहे. अंगणेवाडीला जायचं होतं आपलं पण काय कामामुळे आम्हाला जायला भेटलं नाही. झालंय 9 तर वाजलेत. आता बघूया पुढचं काय अजून होतंय का. 12 वाजता मी 11 ते 12 वाजता व्लॉग एंड करणार आहे. एक गोष्ट आहे दाखवण्यासारखी पण मी दाखवू शकत नाही. ती जाऊ दे लपडा होईल. तर आता रात्री 11 वाजता करतो व्लॉग. अजून काय होतंय का बघतो. काय हा अक्षताचं बड्डे सेलिब्रेशन बाकी आहे ते तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. तर आत्ता 9:30 वाजलेत आणि आता मी अक्षताचा केक कापायला चाललोय. तर पोरं तर सगळी जमतायत. हे बघा हळूहळू बाहेरच उभा आहे. हळूहळू पोरं जमतायत. तर चला पटापट केक कापूया. अक्षताचा पोट भरायला नवीन टी शर्ट आणली कोणतरी सुकत घातलेली. चला बघा पोरं जमली आहेत. हळूहळू आता अजून सगळे जमतील आणि मग आता जरा केक कापूया. तर आता हे बघा एवढी केक जमली आहे केक कटिंगला. अक्षताच्या अक्षता किती वर्ष आली तू सांग किती वर्ष आली? किती 28 वर्षाचा झालाय अक्षता. 28 वर्षाचा. पुढच्या वर्षी लग्न आहे.
केक साठी भांडतात मारामारी करतायत. इथे गुलाबजाम पण आहे अक्षताकडून. ए छोटे छोटे पीस काप रे. तर आता आमच्याकडून अक्षताला छोटस गिफ्ट. अक्षता ओपन करून बघ. आवडतं का बघ. आवडतं का बघ. आवडतं काय बघ. ओपन करून बघ. ओपन करून बघ. नको ओपन नको. केक लागतो. केक लागतो. ह्याच्या साईजचे शर्ट कुठे ट्रिपल एक्सेल घेतलं तरी त्याला थोडंसं फिटिंग लागत. काय बोलायचं इथे असे या साईडला या साईडला. कसं वाटलं अक्षता. कसं वाटलं टी-शर्ट. हा कलर कसा वाटला. कलर कॉम्बिनेशन चांगलं आहे ना. मला पण खूप आवडलेले म्हणून आम्ही असं आणलं. ही काहीतरी भलतच घेत होती. अलिबागला घालतात बघा ते तसं नाही, मी पुढच्या वेळी टेलरला घेऊन येणार आहे इथे. माप घ्या आधी. मग चला मस्त एकदम भारी वाटते. अक्षताचा बर्थडे सेलिब्रेशन काय काय केलं अक्षता आज. कामाला सुट्टी नव्हती आज. ठीक आहे चला. अक्षताचं बर्थडे सेलिब्रेशन झालंय. काय उद्या तुझा आहे ना. काय नाही. सुकी भेट. तर आता अक्षताचं बर्थडे सेलिब्रेशन झालंय. आता बघूया थोड्या वेळाने. अजून 9 साडेनऊच झालेत. 11 वाजता का 12 वाजता मी ब्लॉग एंड करणार आहे. तर आता 11 वाजेपर्यंत जेवढं काय होईल ते तुम्हाला दाखवत जाईल मी. 12 वाजता तुझा वाढदिवस बर्थडे 26 फेब्रुवारी ना. 26 लीनाची ऍक्टिंग तर बघा उद्या आणायचा. उद्या आणायचा केक. आता आणलाय तो बघ. आला ऍक्टिंग करत. वरती जाऊ. लीना इकडे बघ. तुला माहित होतं केक आणणार आहे ते. उगाच नाटकी. हा आता कशाला. हे बाबा चल पॅक कर. हे बघा पॅक कर. पप्पी पण आले. पप्पी पण आला बघा. पप्पी पॅक कर. 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर नीना. तर आता बर्थडे सेलिब्रेशन वगैरे सगळं झालंय. रात्रीचे 12:30 वाजायला आलेत. तर असा होता आजचा महाशिवरात्रीचा दिवस. जर तुम्हाला पूर्ण हा दिवस ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पटापट. ठीक आहे. तर चला अशा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय शिवराय.